नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 ही परीक्षा जूनमध्ये आपल्याला होताना दिसून येणार. जून 2026 मध्ये एक्झामिनेशन आहे आणि या परीक्षेचं जर मित्रांनो आपण प्रिपरेशन करीत आहात, तर पेपर 1 हा या परीक्षेमध्ये खूपच महत्त्वाचा आहे. का बरं? कारण यामध्ये बघा 10 युनिट्स आहेत. 1 तास कालावधी असतं. 100 गुणांसाठी हा पर्टिक्युलर एक्झामिनेशन पेपर 1 हा होत असतं. यामध्ये आपण 80 टू 90 पर्यंत स्कोर जे आहे पेपर 1 मध्ये आपण करू शकतो. पण हे करायचं कसं? तर यासाठी 10 घटक आहे. अभ्यासक्रमामध्ये टोटल 10 युनिट्स म्हणजे 10 घटक दिलेले आहेत. त्यापैकी युनिट क्रमांक 2 चा जर आपण विचार केलं, त्यावर आपलं 10 मार्क डिपेंड करतात. सो पैकीच्या पैकी जर आपल्याला युनिट 2 संशोधन अभियोग्यता यावर मार्क स्कोर करायचा आहे, तर त्यासाठी आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये मी महत्त्वपूर्ण काही टॉपिक तुम्हाला सांगणार आहे. ते नक्कीच तुम्ही करायचं. जेणेकरून 2026 ची एक्झामिनेशन देत असताना तुमचं लक्षात येईल, की पी-वाय-क्यू टॉपिक्स किती महत्त्वाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. या पर्टिक्युलर 2025 मध्ये काय-काय प्रश्न विचारलं गेलं, तर लक्षात घ्या मित्रांनो, संशोधनाचं प्रकार यावर प्रश्न आहे. सॉफ्टवेअर संशोधनामध्ये कशा प्रकारचं भूमिका रोल प्ले करीत असतो, हा एक महत्त्वाचा टॉपिक विचारलेलं. पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच जे आहे, म्हणजे संशोधनात अम, आ सकारात्मकता, उत्तर सकारात्मकता काय आहे? आणि शैक्षणिक लेखन कसं केलं जातं? आपण बघा थिसिस रायटिंग आहे, आर्टिकल लेखन आहे. हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित करावं लागतं. देन नैतिकता. प्लॅगरिझमविषयी देखील प्रश्न असतात. एथिक्स रिलेटेडच प्लॅगरिझममध्ये आपण अभ्यास करीत असतो. तर हे टॉपिक आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हे तर आपल्याला कळून आलेलं आहे, की हे मुख्यतः असे टॉपिक आहे ज्यांवर आपल्याला फोकस करायचा आहे. पण या व्यतिरिक्त या टॉपिक रिलेटेड प्रश्न कसं विचारलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर आपल्याला शेवटपर्यंत बघावं लागेल. सोबतच आपल्या प्रिपरेशनला आणखीनच समोर नेण्यासाठी कंप्लीट कोर्स जे आहे पेपर 1चं मित्रांनो अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि नवीन बॅच कधी सुरू करीत आहोत आपण पेपर 1 करिता 26 जानेवारी 2026 पासून आपण बॅच सुरू करीत आहोत. ओके. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल बरं या कोर्सची. आहे ना? म्हणजे 26 जानेवारी 2026ला जरी जॉइन केलं 27 पर्यंत याचं आपलं काय असेल व्हॅलिडिटी असेल. डेली तुम्हाला एक लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून जे आहे 10 युनिट सिलेबसच्या कव्हर होणार आहे. हे 10 युनिट पाहिजे तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील पाहू शकता. इतकंच नाही, विविध रेफरन्स बुक न वापरता काय होतं, आपण विविध पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक वापरतो. त्याऐवजी कंप्लीट नोट्सचा जरी तुम्ही वापर केलेला, तर कुठलंही बुक वापरण्याची नक्कीच आवश्यकता नाही. इतकंच नाही, तर प्रॅक्टिस करण्यासाठी एम-सी-क्यूज आहे. 10 वर्षाचं तुम्हाला पी-वाय-क्यू विथ डिटेल सोल्युशन मिळेल. नेट पेपर 1 त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि 1 इयर्सच्या व्हॅलिडिटीसोबत फीज आहे ₹1,500. यावर डिस्काउंट मिळेल मात्र ₹2,500 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. बघा हे नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही कोर्सला जॉइन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील अवेलेबल आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजीचा कोर्स आहे. फीस 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे व 1 वर्षाची व्हॅलिडिटी. पेपर 2 सोबत नेट पेपर 1 आणि सेट पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करा. बघा यावर कसं प्रश्न विचारलं त्याला आपण आता सुरुवात करूया. कारण पी-वाय-क्यूजचा अभ्यास कुठल्याही एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. सो क्वेश्चन आहे डॅश हा संशोधन प्रकार नाही. ओके. वर्णनात्मक संशोधन, शोधात्मक संशोधन, कारणात्मक संशोधन की व्यक्तिगत संशोधन. सो ऑब्व्हियसली व्यक्तिनिष्ठ संशोधन हा संशोधनाचा प्रकार नाही. संशोधनाचं मुख्यतः आपण बघतो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचा अभ्यास करतो. देन अन्वेषणात्मक संशोधन आहे.
सोबतच व्यक्तिनिष्ठ संशोधन हा शैक्षणिक किंवा वैज्ञानिक पद्धतीमध्ये औपचारिकरित्या मान्यता नसलेला संशोधन प्रकार आहे. म्हणजे व्यक्तिनिष्ठता हा संशोधन प्रकार नाही, तर हे संशोधनात एक वृत्ती ज्याला आपण म्हणतो, जे संशोधन करीत असताना आपण आपलं जे स्वतःचं विचार आहे, व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन जे आहे, ते प्रभावित आपल्या संशोधनाला कुठे ना कुठे करत असतं. त्यामुळे योग्य उत्तर या पर्टिक्युलर प्रश्नाचं ऑप्शन डी आहे. यानंतर आहे डॅश ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. काय आहे सिम्युलेशन सॉफ्टवेअरची रिसर्चमध्ये रोल? ए. प्राथमिक डेटा गोळा करणे. बी. प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे. सी. सर्वेक्षणाचे आयोजन करणे की शोध निबंध लिहिणे. सो याचं भूमिका मित्रांनो, प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे ऑप्शन बी आहे. सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा वापर वास्तविक जगातील प्रणाली किंवा प्रक्रिया जी आहे म्हणजे व्हिज्युअल मॉडेल जे आहे म्हणजे आभासी मॉडेल तयार करण्यासाठी केलं जातो. यातून काय होतं, भौतिक प्रयोग न करता परिणामाची चाचणी आणि ॲनलाइज या माध्यमातून आपल्याला करता येतं. समोर जाऊया. डॅश हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचं एक सामायिक उद्देश आहे. पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझमचं गोल काय? समान गोल, कॉमन गोल काय? ए. संशोधन प्रक्रियेमधून व्यक्ती सापेक्षता पूर्ण काढून टाकणे. बी आहे नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटकाला सामावून घेणे. सी आहे व्यक्तिगत मते आणि अनुभवजन्य पुराव्यावरील विश्वास यांना प्राधान्य देणे. डी आहे संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचं डेटा वापरणे टाळणे. सो योग्य आहे नवीन ज्ञानाचा शोध घेणे आणि इंद्रिय गोचर घटनेला त्यामध्ये सामावून घेणे. सकारात्मकवादी आणि उत्तर सकारात्मक पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम दोन्ही संशोधन जे आहे ज्ञाननिर्मित जगाचं आकलन अधिक खोलवर करण्याच्या उद्दिष्ट समोर ठेवतं. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा डॅश असा अर्थ आहे. ठीक आहे. स्वारस्य दस्तावेज, माहिती निर्देशिका, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर आणि डी डेटाबेसचे एकात्मीकरण. व्हेरी करेक्ट आन्सर आहे डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. सो इथे DOI याचं संक्षिप्त रूप कशामध्ये, तर शैक्षणिक लेखनामध्ये. तर लक्षात घ्या असाही प्रश्न परीक्षेमध्ये येतात. शैक्षणिक लेखन आणि संदर्भामध्ये डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर ही एक अद्वितीय स्ट्रिंग आहे जी डिजिटल दस्तऐवजची नियुक्ती केली जाते. जसं जनरल लेख झालं, अहवाल, डेटा सेट जी इंटरनेटवरील त्यांच्या स्थानाची कायमची लिंक प्रदान करतात. नेक्स्ट आहे डॅश हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द आणि कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. काय? ऋणनिर्देश, साहित्यिक चोरी, लेखकत्व की विशेषता. तर काय वापरलं जातं, तर विशेषता. शब्दलेखन म्हणजे संशोधकाने स्वतःच्या संशोधनात आणि लेखनात इतरांच्या कल्पना, शब्द, कार्यांचं योग्य श्रेय देणं हे नैतिक बंधन आहे. हे शैक्षणिक कसोटीचं महत्त्वाचं घटक आहे. पोचपावती म्हणजे आभार मानणे. साहित्यिक चोरी म्हणजे श्रेय न देता अनैतिक अपयश प्राप्त करणे. तर लेखकत्व हे मूळ कार्यांचं निर्माता म्हणून ओळखली जाणारी संकल्पना आहे. अशा प्रकारे ह्या नैतिकतेसाठी जबाबदार असणारं अचूक घटक म्हणजे आपलं ॲट्रिब्युशन म्हणजे विशेषता आहे.